बीच्या अधिकाऱ्यांना मी सूचना करतो की या अधिकाऱ्यांनी जे जुनं मीटर काढून नवीन मीटर स्मार्ट लावलेलं आहे ते त्यांच्या घरी जुनं मीटर लावून द्या आणि त्यांना न्याय द्या। जनतेने तुम्हाला मतदान केलेलं आहे। तुम्ही एका पक्षाचे सन्माननीय प्रधानमंत्री नाही, भारत देशाच्या जनतेचे तुम्ही प्रधानमंत्री आहेत आणि जनतेने तुम्हाला न्याय देण्यासाठी प्रधानमंत्री बनवलेला आहे। महाराष्ट्र हा महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पंजाबराव देशमुखांचा महाराष्ट्र आहे, जामुनराव धोटेचा महाराष्ट्र आहे, रामचंद्र घंगारेचा महाराष्ट्र आहे। आणि असं असताना आपण जर हुकुमशाहीने जबरदस्तीने हे स्मार्ट मीटर लावत असाल तर जनता हे कधी सहन करणार नाही। मी आपल्याला नम्र विनंती करतो की जनतेला आपण न्याय द्या। जनतेला न्याय देण्यासाठी तुम्हाला सत्तेवर बसवलेले आहे। जर जनतेच्या विरोधात मनमानी जर करत असाल तर तुम्ही सत्तेच्या बाहेर व्हा। दुसरे चांगले विद्वान लोक देश चालवण्यासाठी तयार आहे। आणि पुनश्च एकदा मी दोन्ही हात जोडून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला नम्र विनंती करतो, या गरिबांना न्याय द्या। सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देऊन त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांना जगण्याचा मार्ग द्या। त्यांच्या पुढे जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज जर 12 वाजता रात्री मीटर बंद झालं, स्मार्ट मीटर, तर ते अंधारात राहील। पावसाळ्याची वेळ आहे, सापं निघतात, दररोज पेपरमध्ये टीव्हीमध्ये दाखवतात सापामुळे मुलं मरण पावलेले आहेत, लोक मेलेले आहेत। अशा प्रकारे आपण जीव घेण्याचं कृपा करून काम करू नका, त्यांना न्याय द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त जबाबदार आहे, असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। धन्यवाद।